पावसाळा म्हटलं की रोज रोज भाजीला काय बनवायचं हे सुचत नसेल तर घरातील मोजक्याच साहित्यात पटकन होणारी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि ती म्हणजे नाशिकचं फेमस असं झणझणीत झिरकं. यालाच बरेच जण शेंगदाण्याचं कालवण सुद्धा म्हणतात. अतिशय चविष्ट भात चपाती भाकरी सोबत चुरून अप्रतिम लागते. तर चला कसं बनवायचं ते बघूया. झिरकं बनविण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतली. तर हे भाजलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. त्यानंतर यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा पाव भाग स्लाइस करून घेतलेला आहे तर तो यात घालूया. तर इथं मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही याऐवजी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता, त्याने अप्रतिम अशी चव येते. तसेच यामध्ये अधिक चवीसाठी बघा 6 ते 7 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर इथे झिरकं किती तिखट बनवायचं यानुसार तुम्ही हिरवी मिरची यात ऍड करू शकता. जर हिरवी मिरची नसेल तर तुम्ही लाल सुक्या ज्या मिरच्या असतात त्या सुद्धा यात घालू शकता. तर आता मिक्सर मध्ये घातलेले हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी यामध्ये मी अर्धा ग्लास तरी पाणी घातलं किंवा दळत असताना तुम्ही यामध्ये हवं तसं पाणी ऍडजस्ट करू शकता. तर बघा मिक्सरला फिरवून झाल्यानंतर अगदी बारीक अशी पेस्ट मी तयार करून घेतली आहे आणि याच पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची. खोबरं शेंगदाणे आणि घातलेले इतर जिन्नस अगदी पेस्ट होईल इतपत हे बारीक वाटून घेतलेलं आहे. तर चला आता याला फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवून यामध्ये 1 पळीभर तेल घातलं. मध्यम आचेवर तेल चांगलं गरम झालं की लगेच यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं, त्याचबरोबर थोडासा हिंग आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. मस्त खमंग अशी फोडणी तयार झाली की लगेच गॅस बारीक करायचा आणि यामध्ये पाव चमचा हळद घातली. हळदही तेलात मिक्स करून झाली की लगेच यामध्ये जे तयार वाटण आहे ते घालून घ्यायचं. ते सर्व वाटण यात घालायचं आणि मिनिटभर मध्यम आचेवर चांगलं परतवून घ्यायचं. तर बघा इथे घरात जर भाजीला काहीही उपलब्ध नसेल तर घरात असलेल्या मोजक्याच साहित्यामध्ये तुम्ही हे झिरकं तयार करू शकता. किंवा तोंडाला चव नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे झिरकं बनवून खाऊ शकता. चवीला अप्रतिम असं लागतं. तर एकदा नक्की ट्राय करा. तयार वाटण तेलात चांगलं परतून झालं की यात जितकं झिरकं पातळ घट्ट हवं तितकं पाणी ऍडजस्ट करायचं. तर यामध्ये मी 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी घातलं. चांगलं मिक्स करून घेतलं. तर तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ ऍडजस्ट करू शकता. तर इथे मी याप्रमाणे पातळच ठेवलेलं आहे कारण यामध्ये आपण शिजवल्यानंतर किंवा उकळ काढल्यानंतर हे आणखी थोडंसं घट्ट होतं. तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं. तर अर्धा चमचा मीठ घातलं. आता मिक्स करून मध्यम आचेवर चांगली खळखळ उकळ काढून घ्यायची किंवा तुम्ही बारीक गॅस करून सुद्धा हे उकळून घेऊ शकता. कारण मध्यम आचेवर जर हे उकळत असाल तर याजवळच थांबायचं कारण हे पटकन उतू जातं. तर अतिशय चविष्ट असं सोप्या प्रकारे या ठिकाणी झिरकं तयार झालेलं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कालवण तयार झालेलं आहे. तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बारीक गॅसवर मिनिटभर फक्त हे उकळून घेऊया. तर बघा या ठिकाणी नाशिक फेमस असं झणझणीत झिरकं तयार आहे. यालाच बरेच जण शेंगदाण्याचं कालवण सुद्धा म्हणतात. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. भातासोबत चपाती सोबत भाकरी सोबत चुरून तर अप्रतिम अशी लागते. भाजीला घरात काही नसेल तेव्हा ही शेंगदाण्याचं कालवण किंवा शेंगदाण्याचं झिरकं नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.